नमस्कार. ज्ञानदीप सेवा मंडळाचे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय करावे नवी मुंबई सादर करत आहे स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील एक भाषण. सादर करती कुमारी अनुष्का सचिन जाधव, इयत्ता 9वी अ. वेद मंत्रांहून आम्हा वंद्या वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीरे देती जीवितांच्या आहुती. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी. तर विद्यार्थी मित्रांनो, मला यांच्याच विषयी बोलायचे आहे. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी. आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन. स्वतंत्रच्या यज्ञात आपल्या प्राणाची आहुती सहज देणाऱ्या देशभक्तांविषयी, क्रांतिकारकांविषयी आज आवर्जून बोलणे उचित ठरेल असे मला वाटते, नाही का? सर्वप्रथम आपण बालक्रांतिकारक शिरीष कुमार मेहता यांच्याविषयी बोलू. स्वतंत्र लढ्याच्या प्रेरणेने भारलेले ते दिवस होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करावे, तर हातात तिरंगा घेऊन मशाल मोर्चे काढून ओतप्रोत देशप्रेमाच्या घोषणा द्यायच्या. अशाच एका प्रभात फेरीत नंदुरबारमधील 8वी इयत्तेत शिकणारा शिरीष नावाचा मुलगा सहभागी झाला होता. जाज्वल्य देशभक्तीने, ओतप्रोत देशप्रेमाने शिरीष घोषणा देत होता. मध्यवर्ती ठिकाणी पोलिसांनी मिरवणूक अडवली. मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले, मात्र ते आवाहन झुगारण्यात आले आणि भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यातील अधिकाऱ्याला चुनचुनीत शिरीषने सुनावले, गोळी मारायची असेल तर मला मारा. अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या 1, 2, 3 गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या व तो जागीच कोसळला. मात्र त्याही वेळी त्याच्या हातात तिरंगा व मुखात शब्द होते, भारत माता की जय वंदे मातरम. केवढी जाज्वल्य, निष्ठा, देशभक्ती. 8वीत असणाऱ्या शिरीषची गोष्ट तुम्हा सर्वांना माहितीच असेल. मात्र मित्रांनो, ती जाज्वल्य देशभक्ती आपण आता आपल्या हृदयात जपायची आहे व गरज पडेल त्यावेळी ती कृतीतूनही दाखवायची आहे. त्यानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या 3 क्रांतिकारकांच्या फाशीला कोण विसरेल. अगदी थोडक्यात न्यायाधीशांनी त्यांना विचारले, तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्यावर त्यांनी सांगितले, आम्हाला व्यायामाचे साहित्य हवे आहे. सगळे अवाक होतात, कारण विचारले असता त्यांनी सांगितले. उत्तर फार मार्मिक होतं त्यांचं. आम्ही आमच्या देशाला माता म्हणतो, भारत माता, आणि आमच्या देवाला, देवतेला फुलं अर्पण करतो. आमच्याकडे फुलं अर्पण करताना ताजी टवटवीत फुलं अर्पण केली जातात. सुकलेली फुलं देवाला आवडत नाहीत. त्याचप्रमाणे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ही 3 फुले आम्ही भारत मातेला अर्पण करणार आहोत. ती ताजी टवटवीत राहावीत म्हणून आम्ही व्यायाम करीत आहोत. या ठिकाणी मला कवी कुंजविहारी यांच्या कवितेतील काही ओळी आठवत आहेत. ते म्हणतात, हृदयाचे मोजून ठोके, बघ शांत कसे आहे ते. वाईट वाटते इतुके, तव सेवेला अंतरलो मी जननी, भेटेन न महिन्यांनी. तर मित्र हो, हसत हसत मरणाला सामोरे जातानाही पुन्हा जन्म मिळालाच तर तोही देश सेवेलाच अर्पण करता यावा, या उद्धत विचारांचा ठेवा आपण आपल्या हृदयात जपूया. क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या समर्पणाने, बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले हे निर्विवाद आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्या सर्वच प्रश्न मिटले असे नाही. 16 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी मोर्चा काढून अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, देश ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. भाकरीच्या समस्येपासून ते अनेक बाबतीत सर्वच क्षेत्रात समस्या होत्या, मात्र भारताने आपल्या परीने सोडविल्या. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर भारताने अलिप्तवादी धोरण स्वीकारले व स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवले. स्वातंत्र्यानंतर भारताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे आणि ते वेगाने वाढत आहे. अनेक उद्योगधंद्यांमध्ये भारताने प्रगती केली, ज्यामुळे अनेक उद्योगधंद्यांमध्ये रोजगारांच्या संधी वाढल्या आहेत. चंद्रयान 3 सारखे यशस्वी अंतराळ कार्यक्रम झाले आहेत. महिला सक्षमीकरण व सामाजिक न्याय यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. माहिती तंत्रज्ञान व इतर तंत्रज्ञान क्षेत्रात भारत एक जागतिक स्तरावर महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आरोग्य सेवांमध्येही सुधारणा झाली आहे, ज्यामुळे बालमृत्यू आणि मातामृत्यू दरात घट झाली आहे. कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान व सुधारित बियाणे वापरून उत्पादन वाढविले आहे. संरक्षण क्षेत्रात आधुनिक शस्त्रास्त्रे विकसित झाली आहेत. एक धाडसी व अभूतपूर्व पाऊल म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. सर्वच गोष्टींचा उल्लेख करता येणे शक्य नाही, तरीही ऑपरेशन सिंदूरने भारताची एकाच वेळी जलद हल्ले करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. तरीही जाता जाता मनापासून इतकंच सांगावंसं वाटतंय, प्रांतवाद, राज्यवाद, सीमावाद, भाषावाद यात न अडकता एकात्म हिंदुस्थानाच्या विकासाचा, प्रगतीचा आपण विचार करूया.
तरच स्वातंत्र्यवीरांच्या, देशभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या समर्पणाला, त्यागाला, निष्ठेला यथोचित न्याय मिळेल. भारत माता की जय. वंदे मातरम.